नमस्कार मंडळी. नमस्कार. माणेश्वरी विकास मंडळ संलग्न विद्यार्थी संघटना आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपण मासिक सभा आयोजित केलेली आहे. मासिक सभेला उपस्थित सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजची सभा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश विश्राम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आपण आजची सभा चालू करतोय. नमस्कार मंडळी, आज सगळे मीटिंगला उपस्थित झाले त्यामुळे सर्वांचे आभार. आता आपला सर्वप्रथम गावी जायचे, त्यामुळे आपला पहिला विषय येणार आहे दहीहंडी कशी साजरी करायची. दहीहंडी साजरी करताना उपस्थिती मुंबईत किती मंडळी जाणार आहे, देणगी किती जमा होणार आहे, टी शर्टचा प्रश्न येतोय, त्यामध्ये चर्चा करूया आपण सर्वप्रथम. बघा मंडळी, ज्या पद्धतीने अध्यक्षांनी आता विषय मांडला की दहीहंडी उत्सव आपला हा मोठा शिरगावात होणारा मोठा उत्सव आहे, बरोबर ना? हा. त्या दहीहंडीला देणगी स्वरूपात दरवर्षी आपण सगळेजण चढळ असते मदत करत असता. यावर्षी आपल्याला जवळजवळ 10 ते 15 हजार रुपये खर्च आहे. तर सगळ्यांनी चढळ असते मदत करा. आणि अध्यक्षाच्या बोलल्या पद्धतीनं की दहीहंडीला जे गावी जाणार आहेत, म्हणजे जे गावी आता स्थानिक आहेत, त्यांनाच आम्ही टी शर्ट छापायचं म्हणतोय. काय म्हणताय? मुंबईकडे येणार त्यांना पण सिटी भेटणार आहे टी शर्ट. मुंबईतून येणारे असेल त्यांनी नावं दिली तर तिथपर्यंत येणार असेल तरच तुम्हाला टी शर्ट मिळतील. अरे पण तुम्ही दरवर्षी टी शर्ट छापता, आता मुंबईकडे कधीतरी विचार करा, टी शर्ट छापता होतं काय, बरोबर ना? अरे बाबा, मी काय म्हणतो, मुंबईकरांनी टी शर्ट म्हणतोस तू, ते बरोबर आहे, ते आम्ही देऊ. पण तुम्ही मुंबईकर त्या कार्यक्रमाला असता होतोय, कोण असतो त्याच्यातला कार्यक्रमाला गावच्या इथनं आम्ही 4 टक्के जातो तेवढीच असतो. तुम्ही आता त्या मीटिंगला तिथे दहीहंडीच्या बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग तू गेला होता त्याला भेटली, तुम्ही गेलो होता तिथे टी शर्ट भेटतील ना. नंतर मग टी शर्ट तुम्ही काय गणपती दहीहंडीची टी शर्ट वापरणार आहोत काय? बरोबर आहे. मग ठरवा काय, ते इथनं जाणाऱ्यांना फक्त टी शर्ट भेटतील, सगळ्यांना टी शर्ट नाही भेटणार. काय म्हणता ते बघा, अध्यक्ष ठरवून घ्या काय ते. बरोबर आहे. झाला विषय मांडला, झाला माझ्या अंगावर आला. बोल आता पुढचा बोल, भांगताच बोल. चालेल ना तुझी? बरोबर आहे ना, जाणार त्यांना टी शर्ट. बरोबर. अरे पण गेल्या वर्षी आम्ही हांडीला गेला होता, तर बारकं बॉल खाली आणि मोठं वरती. काहीतरी बघा. मी गेल्या वेळी सांगितलं होतं, ह्याला सांगितलं होतं, प्रलयला सांगितलं होतं, अभ्याला सांगितलं होतं, तुम्ही खाली बेस तयार करा आणि त्याच्यावर चढायला जातो हा सूरज. तर तो कसा खालचा बेस तयार कसा होईल? आता बारका पोर आहे, सो जरा उभा राहा, बघू दे. अरे उद्या कोणाला लागलं तर व्हायचा कसा? ह्याला खाली ठेवायला पाहिजे. अभ्यास सांगतो ह्याला, तू माहिती दुसऱ्या थरावर ये म्हणतो त्याला. तुम्ही ठरवता ना, मॅनेजमेंट कुणी करणार? तूच करणार होतास ना मॅनेजमेंट. तूच ठरवलास ना की ही 4 पोरं खाली राहायचं, त्याच्यावर 2 पोरं करायच्या. 3 थराचं तर आपला हांडीचा कार्यक्रम. 3 ते 4 थर असतात, पण तुम्ही बेस तयार करा ना, जरा प्रॅक्टिस करा. तुम्ही अचानक जाऊ म्हणता पाटणं कोण चढला तर माहितीच नाही. 3 जण खाली मान घालून आणि हा वरती चढला, 3 पण खाली. त्याच्यात काय झालं तर त्या भाईनं मला मेसेज टाकला नव्हता, कोणाला काय दुखापत झाली तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? पण त्याचा पण तो विचार करायला लागेल ना वाडीला. तर अचानक काय झालं तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? पण मी काय म्हणता, अरे जेव्हा नियोजन करताव ना, तेव्हा 4 जण असतात. तिथं जेव्हा थर लावल्या जातात तेव्हा इथं 25 जण. जर नियोजन करून तिथं राहतात तर वरती चढायला. बरोबर आहे. ह्या वर्षी काय तर व्यवस्थित नियोजन पाहिजे. तर गेल्या वर्षी सारखं चालणार नाही. गेल्या वर्षी ते सुरेश दुसरा ह्याच्यावर चढतोय, सुजित आणि प्रलय खाली, असं थोडी चालणार आहे. त्याचं वजन काय, त्या पोरं मेली असती खाली. अरे त्याला पण समजायला पाहिजे ना, खाली संजय आता बसलेला होता, तर बस त्याच्यावर चढला पाहिजे, तर परवाकर वर चढला. अरे पण त्याला सांगताना सांगितलं की दुसऱ्या थरावर चढ. अरे मग तो प्रॅक्टिसला नव्हता, अचानक आला तर करणार काय? प्रॅक्टिसला नव्हता तो आधी. मग तसं नाही चालणार. ह्या वर्षी मग ह्यानं समजायला पाहिजे ना, त्यांनी तयारी केली, त्यांना नको समजायला त्याला कुठला चढायचं वरती तो. त्यांनी सांगितलं हे दोघे आम्ही झेपवता म्हणून, असं त्यांनी सांगितलं. असा पण होता काय? ह्या मला माहित नव्हता झेपवता. अरे पण बरोबर आहे. टी शर्ट छापणार की यावर्षी? आता ठरलं ना टी शर्ट आम्ही छापणार आहे, पण जो गावी असेल त्यालाच आम्ही टी शर्ट देणार बा. अरे होयता जाऊ द्या, टी शर्ट छापा. अरे पण आपला वाडी प्रमुख आहेत, त्यांच्या नातवाला टी शर्ट पहिली द्या. नाही तर तिथं थर लागल इकडं आणि वाडी प्रमुख तेव्हा माझ्या नातवाची टी शर्ट नाही. अरे ते गेल्या वर्षी माझ्याकडे लिस्ट आली होती, ते गावावर मला लिस्ट मध्ये त्याचं नावच नाही आला. टी शर्ट देऊ कुठं? शेवटी त्या काश्या भावाला जाऊन सांगितलं टी शर्ट कापून दे.
ते काशामुळे टी शर्ट कापून दिला. अरे बा वाडेप्रमाणे पोरगा आहे ना वा गावी बाबा सांग बाबूचं नाव पहिला अगोदर लिस्ट मध्ये दे. हा आम्हाला लिस्ट भेटली तर येणार. डेटा म्हणतो तेव्हा वाढीला तुम्ही काय देत नाही, लिहून देत नाही आणि अचानक तिथे येतो तुम्ही आमच्या पोराला नाही का दिला, माझ्या बायला नाही का दिलं, ते आणणार कुठून मध्ये दिली पाहिजे ना. अगोदर नावं दिली पाहिजे ना. भेटतील ना सर्वांना हा? साठी. मग ते अशी मग कोण म्हणतं मग मध्येच बायका म्हणतात तुम्ही दरवर्षी पोरांनाच तेवढा करता, आम्ही काय बायका आम्ही हा काय बघ, हा बघ. नाही काय. आम्ही बोलताव काय, हा बघ मोबाईल मध्ये बसलाय, हा बघ. हा गावाला हा बघ. गणपतीत पण हा असंच करतो. आपला विषय वेगळा असतो, नात्याचा विषय हे कोण नुसतं मोबाईल घेऊन ह्या वेळेला गणपतीला हा काय चालणार नाही. अगोदर अध्यक्ष तुम्ही हा. विषय मांडून ठेवा, हा काय सर्व काय चालणार नाही. गणपतीच्या येणार त्या दिवशी अरे गावानं भावा गणपती राहू दे दहीहंडीचा बघा टी शर्ट छापल्यावर ना तर गावानं जर लिस्ट जरा प्रॉपर लिस्ट त्यांच्याकडनं येऊ दे त्यांच्याकडनं. आता उद्या कोण मानवर बसे नको येऊन. आपण तर हा करायचा कोणी इथं बसलेला ह्या चौघांनीच करायचा. बाकीचं योगदान काय आहे त्याच्यात. काय रे मेलो मला सांगा टी शर्ट भेटली ना टी शर्ट भेटली ना आता बोला बघ आता कोणी थोडे बघ शब्द पण येत नाही सगळं. बघ कसं बघता खाली माना घालून. मेलो मला म्हणजे आम्ही जर तोंडाला करायचं सगळ्या चौघांनीच काय करायचं आम्ही. मला मेलो तोंडाला पाडला उद्या मी बोलून इथं उद्या तर अध्यक्ष उद्या मला सोडतील काय हा तुम्ही आज याल उद्या आम्हाला सगळ्यांनी विचारायचं, आम्हाला विचारा लिहून. आता काय सांगितलं माहिती आहे ना गावाला जाल जे लोक गावाला जातील त्यांना टी शर्ट गावाला भेटा बरोबर ना. बरोबर बरोबर. हा मग 10 दिवस अगोदर नावं द्यायचे आहेत. हा. अरे गेल्या वर्षी मग असाच झाला तर होलीतला काय नाही रुस्याल आम्हाला नाही सांगितलं नाही यायला आणि अचानक सकाळी हजर झाला. मला टी शर्ट म्हणतो द्यायचा कुठनं, टी शर्ट द्यायचा कुठनं. अचानक तुम्ही आलो तर आम्ही नंतर मीटिंग मध्ये ऐकून दाखवतो आम्ही गावाला गेलो आम्हाला टी शर्ट नाही दिला, तुम्ही आम्हाला नावं दिली काही. आहे काय. आणि 10 दिवस अगोदर नाही चालणार बाबा. त्याच्याकडे आता टी शर्टांची लाईन लागली छापणाऱ्यांची, त्याला महिनाभर अगोदर नावं द्यायला लागतात. आता राहिले ते एकूण 20-25 दिवस राहिले. काय ते आता लवकरच बघा नावं द्यायची तर तो छापून देईल, नाहीतर अशीच प्लेन टी शर्ट घालायला लागतील. मग म्हणा आमची नावं नाही मागं आणि टी शर्टांसाठी जे स्पॉन्सर करतात त्यांचं पण ते नाव छापायला लागेल मागं. त्यावेळेला अजून तुमच्यात कोण स्पॉन्सर असेल तर येऊ दे काय. बघा आपला अध्यक्ष हे दहीहंडीचा विषय असा समोर आलाय, तुम्ही त्याच्यावर काहीतरी नियोजन करा आणि फायनल सांगा, मी इकडे नोट करून घेतो. गणपतीला दहीहंडीला येणाऱ्यांना टी शर्ट द्यायची की जे पाठीमाग राहतील सरसकट सगळ्यांना सरसकट टी शर्ट 200 टी शर्ट होते. जमणार नाही, जे येणार त्याला टी शर्ट भेटणार आहे. बरोबर सगळ्यांना मंजूर आहे ना, सगळ्यांना मंजूर आहे ना. अरे बघा, बघा नंतर रडू नका. बघा बुवा आता सांगा ना काय तुमच्या बोलतोय मनात. अजून पडत नाही असं पुढे काय हा, असं. आम्हाला टी शर्ट भेटली नाही म्हणून काय तर आता इथं क्लिअर करा. तुम्ही तर सर्वांची कामं करू का त्याला. अरे मी बोला तर माझ्यावरच येतो सर्वांची कामं करू उलटा. का? त्यांना ते बोलू काय द्या. बोलतच नाही. आपण चौघ बोलतो तो एकटाच तिकडे तुरतुर 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 पुढे 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 करतोय. अरे हो मागणं माझ्याकडे बोटा घाल दादा बोल म्हणून एवढं बोलता आता कोण बोलतच नाही. ठीक आहे म्हणजे हा दहीहंडीचा विषय संपला इथं. इथे संपून टाकूया ना. चला चला गाडीसाठी संपून टाकायचं. चला बघा सगळ्यांची संमती घेऊन अध्यक्षांच्या अनुमतीनं आता आपण दहीहंडीचा विषय स्टॉप करतोय. आता बघा दहीहंडी नंतर दहीहंडी आहे कधी कधी ती पण सांगा जरा. दहीहंडी ही लोक दहीहंडी 5 तारखेला 4 तारखेला जन्मकाल आहे, 5 तारखेला आहे. 5 तारखेला आणि 6 तारखेला दहीहंडी आहे. 4 तारखेला जन्म झाला आणि 5 तारखेला हंडी. आम्ही तेच बोलतो ना. ते 7 तारखेला. हे चुकीचं बोललं मला, माझ्या मतात चुकीचं झालं असेल. हा ठीक आहे, मी तर बॅनर बनवून त्याच्यावर बरोबर डेट टाकून करेन. आपल्या शिर गावामध्ये एकमेव दहीहंडी कार्यक्रम आपल्या वाडीमध्ये होतो, शिरवरची ठोंबरेवाडी. बरोबर. तर श्रीकृष्णाचे भक्त सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. टाळ्या.